नमस्कार मित्रांनो, मी विक्रम गायकवाड आणि आपण पाहत आहात सह्याद्री एज्युटेक युट्यूब चॅनल. टेस्ला म्हटले की आपल्याला आठवतात अमेरिकेतील इलेक्ट्रिसिटीवर चालणाऱ्या विविध कार्स आणि त्यांचा मालक एलॉन मस्क. पण 150 वर्षापूर्वी अमेरिकेत असा एक शास्त्रज्ञ होऊन गेला ज्याने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर भल्या भल्या शास्त्रज्ञांना चकित केलं. थॉमस एडिसन सोबत काम केलं, पण याच्यामुळे आपण मागे पडू शकतो असा धसका घेऊन एडिसनने त्याला त्रास दिला आणि तोही एडिसनला पूर्ण उरला. ज्याच्या ज्ञानामुळे आज विजेचे वितरण दूर दूरपर्यंत शक्य झाले अशा त्या थोर शास्त्रज्ञाचं नाव आहे निकोला टेस्ला. जग प्रकाशित करून गेलेला हा वेडा शास्त्रज्ञ निकोला टेस्लाचे नाव पहिल्यांदा ऐकत आहात का? चूक तुमची नाही. अभियांत्रिकी संबंधित व्यक्ती सोडून कुणाला निकोला टेस्ला माहित असेलच असेही नाही. कारण आपल्या शालेय जीवनात आपल्याला एडिसन भेटतो, मात्र टेस्ला नाही. ज्याच्यामुळे आपल्या घरातील सर्व विद्युत उपकरणे सुरू आहेत त्या टेस्लाचे नाव उपेक्षित आहे. 10 जुलै 1856 रोजी क्रोएशिया म्हणजे तेव्हाचे ऑस्ट्रिया मध्ये मुसळधार पाऊस पडत होता. मध्यरात्री विजांचा कडकडाट होत असताना एक बालक जन्माला आला ज्याने आयुष्यभर आपल्या मर्जीप्रमाणे शब्दशः विजेला खेळवले. पाद्री वडील आणि निरक्षर गृहिणी आईच्या पोटी जन्माला आला निकोला टेस्ला. टेस्ला त्याच्या आईचे खूप कौतुक करतो. घरात काही बिघडू दे, त्याची ही निरीक्षर आई ती दुरुस्त करायची. टेस्ला म्हणतो शोधक आणि कल्पक वृत्ती ही त्याला खात्रीने केवळ आईकडून भेटली आहे, वडिलाकडून नाही. वडिलांशी त्याची जास्त पटायची नाही. पाद्र्यांची पोरं पाद्री व्हावीत असे त्याच्या बापाला वाटायचे. त्यात ह्याचा एकमेव भाऊ अपघातात मेला. मग जी काही आशा ती याच्यावरच. पण लहानपणापासूनच तो खूप अवलिया होता. तो काय बापाचा ऐकतोय? पोरग एवढा अफाट बुद्धिमत्तेचं होतं की बाईंनी अवघड अवघड मोठी गणित फळ्यावर द्यावीत आणि ह्याने काही सेकंदात तोंडीच उत्तर द्यावी. बाईंना वाटायचे हा चिटिंग करत असणार. मार खायचा पण शहाणपणा करायचा सोडायचा नाही. त्या काळात शाळा पूर्ण झाली की नियम होता 1 वर्ष सक्तीचे सैन्यात नोकरी करायची. याने तिथे पण कल्टी मारली आणि 1 वर्ष जंगल दऱ्या पर्वतात शिकार करत तो फिरला आणि मग घरी आला. बाप म्हणतोय पाद्री हो, फादर हो. पोरग म्हणतं नाही, मला अजून शिकायचं आहे. त्यात त्याला झाली पटकी. जगल असं वाटेना. 9 महिने अंथरुणातच पडून होता. जेव्हा बाप बोलला तुला सगळ्यात भारी इंजिनिअरिंग कॉलेजला टाकतो, तेव्हा कुठे पोराची तब्येत सुधारू लागली आणि तो नीट झाला. पण तिथंही नीट शिकावना. 1 वर्षात 4 विषय पूर्ण करायचे तर या बाबाने 9 केले. पहाटे 3 ते रात्री 11 पर्यंत रोज एवढा अभ्यासात तो गर्क असायचा. कॉलेजने ह्याच्या वडिलांना पत्र पाठवलं, असं सुरू राहिलं तर पोरग तुमचं मरल. एवढी मेहनत करत होतं म्हटल्यावर गुरुच्या पुढे जाणारच ना. एके दिवशी मास्तरला नवीन आयडिया कौतुकाने सांगायला गेला आणि मास्तरच्या डोक्यावरून ते सर्व काही निघून गेलं. त्याने त्याला वेड्यात काढलं. मग हा भाऊ झाला नाराज आणि जुगाराकडे वळला. त्यात पुरा डुबला. स्कॉलरशिपचे पैसे गेले, फीचे पैसे सगळे घालवले आणि पदवी न घेता घरी त्याला यावं लागलं. बापाचं एकच सुरू, पाद्री बन, फादर बन. पण याच्या डोक्यात वीज घुसलेली. 5-6 वर्ष मिळेल ती कामं करत असंच तो पॅरिसला गेला. तिथं चार्ल्स बॅचलरने याची गुणवत्ता ओळखली आणि त्याला बोलला तुझी जागा इथे नाही, अमेरिकेला जा एडिसन पाशी. चार्ल्स हा एडिसनचा चांगला मित्र होता. त्याने टेस्लाकडे एडिसन साठी एक शिफारस पत्र दिले ज्यात लिहिलं होतं आयुष्यात मी 2 जिनियस पाहिले, एक तू आणि एक हा पत्र घेऊन आलेला टेस्ला. थॉमस अल्वा एडिसन विजेवर बल्ब पेटवणारा शास्त्रज्ञ होता आणि अमेरिकेत वीज पुरवठा करणाऱ्या कंपनीचा तो संचालक होता. एडिसनने थोड्या अवधीत त्याला ओळखले की हे लंबी रेस का घोडा आहे. त्याने त्याला अवघड अवघड कामं दिली. ती टेस्लानं पार पाडली. दोघांनी मिळून 1 वर्ष भरपूर छान काम केलं. एडिसन वीज पोहोचवताना डीसी करंट वापरायचा, ज्याला मर्यादा होत्या. पॉवर स्टेशन पासून केवळ 1 किलोमीटर अंतरावर वीज या पद्धतीने पोहोचायची. खर्च पण भरपूर यायचा आणि या विजेवर मोठमोठ्या मशीन चालवणे शक्य नव्हते. टेस्लाने कॉलेजमध्ये असतानाच त्यावर पर्याय म्हणून एसी करंटने जी पद्धत आज आपण वापरतो वीज वितरित करण्याचे शोधून काढले होते. मास्तरशी पंगा
ह्याच्यामुळेच झालेला होता. टेस्लाने एडिसनला दाखवले. एडिसन हादरला, हे पोरग तर लय पुढचं. आजवर एडिसनने केलेले सगळे मोडीत निघणार होते. एडिसनने मुद्दाम त्याचे म्हणणे मूर्खपणाचे आहे असे सांगून विषय संपवला. एक दिवस एडिसनने टेस्लाला आव्हान दिले की हा बिघडलेला जनरेटर तू जर नीट केलास तर तुला $50,000 देतो. याने चिक्कार मेहनत करून तो जनरेटर दुरुस्त केला आणि हक्काने पैसे मागितले. एडिसनने पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा टेस्लाने राजीनामा दिला आणि तो बोलला, आता मी माझीच कंपनी टाकतो तुला टक्कर द्यायला. पण त्याला कोणी स्पॉन्सर भेटेना. शेवटी एडिसनच्या ठेकेदाराकडे 2 वर्षे खड्डे खणण्याचे काम त्यांनी केले. त्या काळात आपल्या शोधाचे पेटंट त्यांनी नोंदवले. 2 वर्षानंतर टेस्लाला स्पॉन्सर मिळाला आणि त्याची पण कंपनी सुरू झाली. एडिसनला माहित होतं की आपली पद्धती कालबाह्य होईल जर याची पद्धती मार्केटमध्ये आली. त्याने मग टेस्लाला खूप विरोध केला, त्याला त्रास देण्यास सुरुवात केली. दोघांत झालेले भांडण करंट वॉर म्हणून प्रसिद्ध आहे. टेस्लाने एडिसनचे स्पॉन्सर फोडायला सुरुवात केली आणि एडिसनने ह्याचे पंख छाटायला. एसी करंट किती धोकादायक आहे हे दाखवण्यासाठी एडिसन रस्त्यावर मुक्या प्राण्यांना करंट देऊन मारण्याचे जाहीर प्रात्यक्षिक दाखवू लागला. लोकांत दहशत पसरू लागली. नीचपणाचा कळस म्हणजे मृत्यूची शिक्षा झालेल्या कैद्याला एसी करंट देऊन मारायची शिफारस त्यांनी केली. 2000 व्होल्टचा एसी करंट देऊन शिक्षा अंमलात सुद्धा आणली गेली. पहा किती धोकादायक आहे एसी करंट, अशी एडिसन पुरस्कृत भरपूर प्रसिद्धी केली गेली. हे कमी म्हणून की काय, कायदेशीर कारवाई करून टेस्लाची कंपनी गाळात घालायचा पण प्रयत्न केला. पण कोंबडे किती झाकले तरी उजाडायचे राहत नाही. सत्याचा विजय इथे पण झाला. टेस्लाच्या पद्धतीला मान्यता मिळाली. एवढेच नाही तर प्रसिद्ध नायगारा धबधब्यावर जनित्र बसून वीज निर्मितीचे काम टेस्लाला मिळाले. खूप मोठा प्रोजेक्ट एडिसनच्या कंपनीच्या हातून गेला. परिणामी एडिसनची संचालक पदावरून गच्छंती झाली. नायगाराचे काम मिळणे हा टेस्लाच्या आयुष्यातील परमोच्च बिंदू होता. त्याचे बालपणापासून उराशी बाळगलेले स्वप्न साकार करणारा हा प्रोजेक्ट होता. 1895 मध्ये ह्याच्या ऑफिसला आग लागली आणि तिथून पुढे सगळे उलट होत गेले. ह्याने बनवलेल्या डिझाईनवर मार्कोनीने रेडिओ बनला, ज्याचे पेटंट आधी मार्कोनीकडे होते, नंतर ते टेस्लाकडे देण्यात आले. ही बाब त्याला खूप निराशा देणारी होती. वायरलेस वीज पुरवठा करण्याचा त्याचा अति महत्वाकांक्षी आणि खर्चिक प्रकल्प सुरू होता. स्पॉन्सरला समजले की ह्याला वीज फुकट वाटायची आहे. त्याने अंग काढून घेतले आणि टेस्ला अक्षरशः रस्त्यावर आला. तिथून पुढे त्याचे आयुष्य अतिशय हलाखीचे गेले. नंतर त्याने अनेक प्रयोग अपूर्ण राहिले. मेंदू मधल्या भावनांचे फोटो काढायचे होते त्याला, ते अपूर्ण राहिले. तो अशा एका अस्त्रावर काम करत होता की आपल्या देशाच्या सीमेवर प्रवेश करणाऱ्या शेकडो विमानांना केवळ विद्युत स्तंभ वापरून नष्ट करायचे. पण तेही काम अपूर्ण राहिले. 1943 साली तो मेला समजले तेव्हा त्याची सारी कागदपत्रे अमेरिकन सरकारने ताब्यात घेतली. तसा हा पण जरा तिरसट होताच. कुणाचे कान टोचलेले पाहिले की याच्या पोटात ढवळायचे, दागिने पाहिले की मळमळ व्हायची, कापूरचा वास आला तरी हा आजारी पडायचा, महिलांपासून 2 हात दूर राहायचा. त्यामुळे त्याने लग्न केले नाही. म्हणायचा, मी आयुष्य विज्ञानाला वाहिलेले आहे. शांततेचे नोबल जगभरातील अनेक गांधीवाद्यांना मिळाले, मात्र स्वतः गांधींना मिळालेले नाही. त्याच प्रकारे टेस्लाचे डिझाईन वापरून रेडिओ बनवणाऱ्या मार्कोनीला नोबेल प्राइज मिळाले, मात्र टेस्लाला नाही. जगाच्या कान्याकोपऱ्यात प्रकाश पोहोचवणारा हा जिनियस प्रसिद्धीच्या झोतात मात्र आलाच नाही. त्याला योग्य प्रसिद्धी द्यायचे काम आपले आहे. इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.